65 वर्षांची एक वृद्ध महिला होती. तिला वयाच्या 65व्या वर्षी शारीरिक संबंधांची तीव्र इच्छा लागली होती. ती एका 30 वर्षांच्या तरुणाला आपल्या घरी बोलावत असे, त्याला पैसे देत असे आणि त्या पैशांच्या मोबदल्यात त्याच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करत असे. तो तरुण पावरच्या गोळ्या खात असे आणि तिच्यासोबत संबंध ठेवत असे. पण एक दिवस अशी भयंकर घटना घडली की ती ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. माणूस वासनेत काय काय करू शकतो हे पाहून तुम्ही थक्क व्हाल. तुम्ही आमच्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ही सत्य घटना बिहारमधील पाटलिपुत्र जिल्ह्यातील एका छोट्या भागातून समोर आली आहे. या भागात राहणारे रमेश कुमार आणि त्यांची पत्नी कमला देवी हे दोघे नवरा-बायको होते. रमेश कुमार यांचे वय 70 वर्षे होते तर कमला देवी यांचे वय 65 वर्षे होते. या दाम्पत्याला 3 मुले होती. तिन्ही मुले कामानिमित्त बाहेर राहत होती. एक मुलगा दिल्लीत, दुसरा दुबईत आणि तिसरा हैदराबादमध्ये. रमेश कुमार हे माजी सैनिक होते. लष्करातून निवृत्त झाल्यानंतर त्यांना पार्किन्सन रोग झाला. या आजारामुळे त्यांचे हातपाय पूर्णपणे थरथरत असत आणि बहुतेक कामे करणे अशक्य झाले होते. त्यामुळे ते शेवटचे काही वर्षे व्हीलचेअरवर बसून घालवत होते. त्यांची पत्नी कमला देवी त्यांची काळजी घेत असे. दोघेही वृद्ध झाले होते आणि त्यांचे घर फक्त दोघांचेच होते. रमेश दिवसभर व्हीलचेअरवर बसून राहत. त्यांच्या पत्नीला मात्र 65व्या वर्षी शारीरिक संबंधांची तीव्र इच्छा निर्माण झाली होती. तिला कोणाशी तरी संबंध ठेवायचे होते. यासाठी तिने एक धाडसी आणि भयंकर पाऊल उचलले, ज्याचा कोणीही विचार केला नव्हता. कमला देवी घरचे सामान आणण्यासाठी एका किराणा दुकानात नियमित जाऊ लागल्या. त्या दुकानात राहुल नावाचा 30 वर्षांचा अविवाहित तरुण काम करत होता. कमला देवी दुकानदाराला सामानाची यादी देत आणि सांगत, आम्हाला ते घरी नेणे शक्य नाही, तुम्ही तुमच्या दुकानातील मुलाला आमच्या घरी पाठवा. दुकानदार राहुलला तिच्या घरी सामान पोहोचवायला पाठवत असे. कमला देवी राहुलला घरी घेऊन जात आणि म्हणत, थोडा वेळ थांब, आपण कॉफी घेऊया. राहुल तिच्याशी बोलत बसत असे. बोलता बोलता कमला देवी त्याला विचारत, तुझ्याकडे किती पैसे आहेत? राहुल उत्तर देत असे, माझ्याकडे फारसे नाहीत, मी फक्त पैशासाठी हे काम करतो. तेव्हा कमला म्हणत, मी तुला हवे तेवढे पैसे देऊ शकते, फक्त माझे एक काम कर, तू जे करशील त्याबद्दल मी तुला भरपूर पैसे देईन. राहुलला आश्चर्य वाटले. त्याने विचारले, कोणते काम? कमला देवी म्हणाल्या, जे मी सांगेन ते कर तर मी तुला लाखो रुपये देईन. राहुलला ही गोष्ट आवडली. तो तयार झाला. नंतर त्या 65 वर्षीय वृद्धेशी हा 30 वर्षांचा तरुण शारीरिक संबंध ठेवू लागला. हा प्रकार 1-2 महिने चालू राहिला. कमला देवी नियमितपणे राहुलला घरी बोलावत आणि बेडरूममध्ये हे सर्व करत. रमेश कुमार यांना हळूहळू शंका येऊ लागली. ते पत्नीला विचारत, तू माझ्या मागे हे काय चालवले आहेस? पण कमला काही सांगत नसे. दोघांमध्ये भांडणे होऊ लागली. तरीही कमला हे चालू ठेवत होती. 15 ऑक्टोबर 2024च्या रात्री राहुल कमला देवींच्या घरी गेला. कमला त्याला बेडरूममध्ये घेऊन गेल्या. दोघे नग्न अवस्थेत पलंगावर संबंध ठेवत होते. त्याचवेळी रमेश कुमार यांच्या मनात वाईट विचार येऊ लागले. ते कसेबसे व्हीलचेअरवरून बेडरूमपर्यंत पोहोचले. दरवाजा उघडून पाहिले तर त्यांची पत्नी एका तरुणासोबत अश्लील अवस्थेत होती. रमेश ओरडू लागले. कमला आणि राहुल दोघे त्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागले. रमेशने फोन काढला आणि मुलाला सर्व सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कमला त्याचा फोन हिसकावून घेतले. राहुलने रमेशला व्हीलचेअरसह उचलले आणि जोरात खाली फेकले. वृद्ध रमेश खाली पडले आणि ओरडण्याचा प्रयत्न करू लागले. राहुलने त्यांचे तोंड दाबले. कमला किचनमध्ये गेली आणि एक धारदार चाकू घेऊन आली. त्यांनी रमेशच्या छातीवर आणि गळ्यावर जोरदार वार केले. ते वार इतके घातक होते की रमेश कुमार जाग्यावरच मृत्यू पावले. नंतर कमला राहुलला म्हणाली, आता तुझ्या आणि माझ्यामध्ये कोणीही येणार नाही. राहुल हे सर्व पाहत होता. त्याला भीती वाटू लागली. ज्या स्त्रीसोबत 50 वर्षे राहिली, तिच्या नवऱ्याची तिने कसली कदर केली नाही तर माझी काय करेल? कमला चाकू धुण्यासाठी किचनमध्ये गेली. राहुल तिच्या मागे गेला. त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि गळा दाबण्याचा प्रयत्न केला. कमला स्वतःला वाचवू लागली. राहुलने किचनमधील एक भारी भांडे उचलले आणि कमलाच्या डोक्यावर जोरात मारले. कमला खाली पडली आणि तिचाही मृत्यू झाला. राहुलने घराला बाहेरून कुलूप लावले आणि पळून गेला. दुसऱ्या दिवशी कमलाचा दुबईतील मुलगा आईला फोन करत होता, पण फोन लागत नव्हता. चिंतेने त्याने घरासमोरील सिक्युरिटी गार्डला फोन केला आणि सांगितले, जाऊन पहा आई बाबा काय करतायत. गार्ड घरी गेला. किचनमध्ये कमला आणि बेडरूममध्ये रमेश यांचे मृतदेह पडले दिसले. त्याने तातडीने पोलिसांना कळवले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि तपास सुरू केला. ते आरोपी शोधू लागले. कमलाच्या 3ही मुलांना बोलावले. चौकशी केली. मुलांनी सांगितले की आई-वडिलांना कोणाशीही वाद नव्हता. आजूबाजूच्या लोकांना विचारलं पण कुणी काही सांगितले नाही.
पोलिसांनी जवळपास 100-150 CCTV फुटेज पाहिले, पण काही सापडले नाही. घटनेला 15 दिवस उलटले. एके दिवशी पोलीस ठाण्यात एक व्यक्ती आला. त्याने सांगितले, साहेब, माझ्याकडे 10-12 सेकंदांची एक छोटी क्लिप आहे. ती त्या रात्रीची आहे. पोलिसांनी क्लिप पाहिली. त्यात एक व्यक्ती जात होती. तोंडाला रुमाल बांधलेला, चेकट शर्ट घातलेला. पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांना दाखवले. लोक म्हणाले, हा दुकानात काम करणारा राहुल आहे, पण तो 15 दिवसांपासून दिसत नाही. पोलिसांनी राहुलला त्याच्या घरी जाऊन अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची पूर्ण कबुली दिली. अशा प्रकारे पोलिसांनी ही केस सोडवली. एक 65 वर्षीय महिला वासनेत येऊन स्वतःच्या नवऱ्याची हत्या करते आणि तिचा प्रियकर तिचीच हत्या करतो. तुम्हाला या भयंकर घटनेबद्दल काय वाटते? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका सत्य घटनेसोबत.